48 तासात 3 अपहरण 2 हत्या, पुणे, केज आणि परळीतील घटनांनी महाराष्ट्र हादरला. लोकांना कधीपर्यंत मोफत धान्य वाटप करणार? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल. रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही? कोर्टाने फटकारलं. कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर. 49 जण जखमी. आरोपी संजय मोरेला 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी. बेस्टच्या करोडोच्या बस भंगारात. 300 मनी बसेस आणि अनेक महिन्यांपासून धूळ खात. साम टीव्हीचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या नावाखाली एनए जमिनींवर बोगस पीक विमा काढल्याचं उघड. एकट्या मालेगावमध्ये 500 हेक्टर बोगस पीक विमा. चौकशी सुरू. बोगस शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. सिंचन आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार. ईडीकडून अजूनही क्लोजर रिपोर्ट नाही. साम टीव्हीला सूत्रांची माहिती.